या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरणार आहे त्यांनी 18 धावा केल्या होत्या आणि आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी वाघाचा वाटा त्याने उचलला होता, तो म्हणजे ओम साई टीमचा प्रतीक. मी विनंती करतो योगेश पेनकर सरांना की त्यांनी आपल्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रतीक यांना द्यावं. 18 धावांची पारी खेळली होती ती प्रतीक यांनी. मॅन ऑफ द मॅच साठी त्याने एक आकर्षक चषक आणि एक खूपच सुरेख असा टी शर्ट देखील दिला जाणार आहे. माननीय सर योगेश पेनकर जी यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक प्रतीक ओम साई टीमचे प्रतीक. आणि आता पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे, तो म्हणजे यश लायन्स विरुद्ध बाग मांडला. वेळात आपण नाणेफेकी बघणार आहोत यश लायन्स विरुद्ध बाग मांडला या संघामध्ये. आणि तो नाणेफेक होणार आहे तो म्हणजे जेट फायटर नावाने ओळखला जाणारा योगेश पेनकर डिंगडॉंग टीम मध्ये आणि माझी मुंबई या टीम मध्ये खेळलेला हा खेळाडू कर्णधार होता त्या दोन्ही संघांचा. त्याचबरोबर विजय पावले आणि इजाज खुरेशी हे देखील काही वेळाने इथं उपस्थित राहणार आहेत. आणि आपण टॉस आता पाहतोय. हॅलो, टॉस झालेला आहे दोन संघांमध्ये. बाग मांडला या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि योगेश पेनकर सर्व खेळाडूंची भेट घेताना खूपच सुरेख असा हा क्षण विटा गावासाठी. दोन्ही संघाची भेट घेताना योगेश पेनकर सर. आणि नक्कीच आपल्या विटा गावाला योगेश पेनकर आपल्या विटा गावातील पराच्या मैदानात 2 चेंडू खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आपली प्रतिभा इथं दाखवणार आहेत. आणि ही आहे प्रतिभा. पहिला चेंडू षटकार.
पेनकर यांनी आपल्या हस्ते नाणेफेकी केली आणि आपल्या बॅटिंगची कौशल्य देखील आपल्याला इथं दाखवली आपल्या पर्याच्या मैदानात. खूपच तडाख्याच्या उन्हात आणि वेळात वेळ काढून आपण विटाळा गावात पर्याच्या मैदानात इथे उपस्थिती दाखवली. याचा लाख लाख धन्यवाद योगेश पेनकर सर. त्याचबरोबर काही वेळाने आपल्याला विजय पावले आणि इजाज खुरेशी देखील इथे येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. योगेश पेनकर जेट फायटर म्हणून ओळखले जाणारे आणि डिंगडॉंग आणि माजी मुंबईचे कर्णधार असणारे हा दर्जेदार खिलाडू. आणि त्याचबरोबर आपल्या कमिटी मेंबर मधील एका सभासद म्हणजे जिग्नेश यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने आपण त्यांना इथे आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण इथे देणार आहोत.